माझ्या मुलाची एक्साइटमेंट. नमस्कार, मी श्रुती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज अमितचा वाढदिवस आहे आणि त्याला आज सुट्टी मिळाली नाहीये. नाही तर तो प्रत्येक बर्थडेला ऍक्च्युली सुट्टी घेतो, पण ह्या बर्थडेला त्याला नेमकी सुट्टी मिळाली नाहीये आणि तो ऑफिसला गेलाय आणि तो रात्री पण लेट येईल, त्यामुळे आम्हाला बाहेरही जाऊन काही सेलिब्रेट करता येणार नाहीये. त्यामुळे मग मी विचार केला की आपणच त्याचा बर्थडे थोडासा स्पेशल करूया. सो मी आज ऑलमोस्ट त्याच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी बनवणार आहे. सो आता तर मी तिरामिसू बनवायला घेतलाय आणि अजून बऱ्याच गोष्टी बनवणार आहे. काय काय बनवणार आहे आणि बर्थडे कसा सेलिब्रेट करणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला लागेल. सो स्टे ट्यून. इथे मी तिरामिसू बनवायला टोस्ट वापरले, कारण की मला कुठेच एगलेस लेडी फिंगर बिस्किट्स मिळाले नाहीत आणि दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार होता. मग ते खाता पण आलं नसतं आणि वाया गेलं असतं, त्यामुळे विचार केला की टोस्ट वापरूनच बनवूया. तुम्हाला जर का माहिती असेल पुण्यात कुठे एगलेस बिस्किट्स मिळतात तर मला नक्की सांगा. रेडी आहे आपला आणि आता मी फ्रीज मध्ये मस्त सेट करायला ठेवून देते, म्हणजे संध्याकाळपर्यंत छान सेट होईल आणि भेटूया संध्याकाळी. असा अवतार आहे माझा, पण माझ्याकडे काही ऑप्शन नाही, म्हणजे खूप कामं बाकी आहेत. आता तर मी घेतलंय गुलाबजाम बनवायला. आता हे चितळेचं प्रीमिक्सच मागवलं होतं मी. याच्या आधी पण बनवलेत मी गुलाबजाम, आता म्हटलं हेच पटपट बनवून जायचं, हे मागवलंय. आता ह्याच्यासाठी पाणी मोकळून घेते मी. बापरे, ह्याची तर पूर्ण माझ्या मुलाने वाट लावली आहे, वाट. ह्याचे पार 2 तुकडे झाले. जे बॉय मॉम असतील ना ते माझ्या गोष्टीला रिलेट करतील. बापरे, लिटरली 2 तुकडे, याचे दिवस भरलेत बिचारायचे. नवीन मागवावं लागेल मला. एनिवेज आता काम चलाऊ मध्ये हे चालवून घेते मी. चला गुलाबजाम बनवूया. इथे मी 2-3 गोष्टी एकत्र बनवायला ठेवल्या होत्या, जसं की पाक, दूध उकळायला ठेवलं होतं आणि तेल पण गरम व्हायला ठेवलं होतं, कारण की माझा मुलगा झोपला होता आणि तो झोपला असतानाच माझी बरीचशी कामं होतात. त्यामुळे मग मी एकसोबतच बऱ्याचशा गोष्टी करायला ठेवल्या होत्या. आणि तुम्हाला जर का कोणत्या डिशची रेसिपी हवी असेल ना, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि बऱ्याचशा रेसिपी ज्या आहेत ना, त्या मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत, सो तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करू शकता. अंगूर मलाईचा रस ऑलमोस्ट रेडी झालाय. पाक पण पूर्ण तयार आहे आपला. गुलाबजाम हे झाले की झाले. हे सगळे गुलाबजाम जातील मस्त पाकामध्ये. अंगूर मलाईचे गोळे पण रेडी होत आहेत आणि इथे रस तयार आहे आपला. बाबासाठीचा केक पण आलाय. तुम्हाला पण जर कधी ऑर्डर द्यायची असेल ना, तिथून नक्की ऑर्डर द्या. खूप मस्त केक असतात. मी दाखवते. हे बघ किती सुंदर बनवलाय. सगळी पाणीपुरीची आणि चाट बनवायची तयारी झाली आहे. आमचा बर्थडे बॉय पण आलाय. आता सगळं मी करून घेते आणि तुम्हाला एकदा फायनल शॉट दाखवते. माझ्या मुलाची एक्साइटमेंट बघा. काय अजून बर्थडे बॉय आला ना भेटू. सगळी तयारी झाली आहे आमची. आता आम्ही फक्त बर्थडे बॉयची वाट बघतोय. बस ना. केक आणला आणि काय काय बनवलंय? पाणीपुरी. दुधू नाही, मला नको. तू खा पप्पू. थँक्यू. कसं आलाय तिरामिसू? चांगला आहे का? आणि तुला सरप्राईज आवडलं का आमचं? खूप छान. हो, सगळं अजूनही केलं. फायनली आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय. आवडलं का तुला? ओके, बाय. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये.